बुधगावमध्ये क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान. 1998च्या बॅचची सामाजिक बांधिलकी. बुधगाव हायस्कूल बुधगाव येथे शिकलेल्या इयत्ता 10वी 1998च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून बुधगाव हायस्कूल व बुधगाव शहरातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला. हा कार्यक्रम दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी बुधगाव येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुधगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय दगडू सातपुते सर होते. प्रमुख उपस्थितीत क्रीडा शिक्षक माननीय महेश रावळ सर, पंचायत समिती तासगावचे विशेष शिक्षक श्री वैभव बंडगर, तलवारबाजी क्रीडा प्रकाराचे राष्ट्रीय जज व मार्गदर्शक श्री अजित पाटील सर तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे श्री अथर्व यादव यांचा समावेश होता. या प्रसंगी राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शालेय क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय कांस्य पदक व संसद खेल महोत्सवात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या कुमारी वैष्णवी वैभव बंडगर व अनन्या अजित पाटील, क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघासाठी निवड झालेली सोनल विजय शिंदे, तलवारबाजी क्रीडा प्रकारात विभागीय स्पर्धेत निवड झालेल्या कुमारी अमृता सुरेश माणी व कार्तिकी सुरेंद्र पाटील, राज्यस्तरीय निवड झालेला विनायक जयकांत गोसावी तसेच फिट इंडिया संसद खेल महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आराध्या अविनाश मदने व धनश्री वैभव बंडगर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात 1998च्या बॅचने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिलेल्या सामाजिक बांधिलकीच्या आश्वासनाची पूर्तता करत एक विशेष फंड जाहीर केला. एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्हाला आमच्या 10वीच्या बॅच मार्फत खूप काहीतरी करायचं गावासाठी आणि खरंच गरजू मुलांसाठी म्हणजे मी संस्थेच्या लेवलला संस्थामार्फत करत असते बऱ्याच मुलांसाठी, पण गावातील जर आपल्या गरजू मुलं अशी काही असतील आणि बरोबर त्यांच्यात सुप्त गुण आहे, स्पार्क आहे आणि पुढे जायची त्यांची कुवत आहे तर कपॅसिटीला आपण कुठे नको मागं पडायची, तर तिथं बॅरियर तिथं आमची बॅच तुमच्या बरोबर असेल. कार मूर्तींचा सन्मान 1998 बॅचमधील प्रगतशील शेतकरी श्री दादासो बंडगर, श्रीकांत शिंदे, आसिफ जमादार, विजयसिंह रजपूत, चौगुले इंडस्ट्रीज, प्रशांत तडसरे, उद्योजक सुधीर बाबरे, नामदेव पाटील लँड डेव्हलपर, अधिकराव पाटील, श्री साई फूड्स व किराणा व्यापारी राजू माळी यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम अजित पाटील यांच्या परिसंस्थेच्या कार्यालयात बुधगाव येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष उल्हास आवळे, जिल्हाप्रमुख बामसेफ यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली पाटील, मुख्य समन्वयिका भारतीय समाज सेवा केंद्र सांगली यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ सुवर्णा पाटील, मुख्याध्यापिका आदर्श माध्यमिक विद्यालय बुधगाव यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांचे पालक सौ स्मिता सुरेंद्र पाटील व सौ उर्मिला पाटील, संगीता पाटील, वार्ताहर सतीश पाटील तसेच तलवारबाजी अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोगतात श्री वैभव बंडगर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पालक व ग्रामपंचायतीच्या सहकार्याबद्दल आभार मानले. खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याच मुलांचा सत्कार हा आपण करणं खरंच खूप गरजेचं आहे. आम्हाला दोघांना ते टायमिंगमुळे शक्य होत नव्हतं म्हणून आम्ही तो विषय थांबवला होता, पण अथर्वची साथ मिळाली आणि अथर्व म्हणजे सर मला वेळ मिळाला तेव्हा उभा राहतो आणि तिथून एक चांगली म्हणजे यंत्रणा उभी राहिली आणि या मुलांच्यापर्यंत प्रशिक्षण सुरुवात झाले. बुधगाव ग्रामपंचायतचं मानावं तेवढा आभार थोडे आहे. त्याला खूप कालावधी गेला, परंतु जे साहित्य मिळालं, कारण जवळपास 3 लाखाचं साहित्य जे मिळालं. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक दगडू सातपुते सर यांनी विद्यार्थ्यांना यशात सातत्य ठेवण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सपोर्ट जो म्हणतो का नाही, तो सपोर्ट आई वडिलांचा असतो, तो तुम्हाला मिळालाय, तुम्ही लाख मोलाचा म्हणतो, त्याचा फायदा तुम्ही करून घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकलं पाहिजे. तुमच्या डोक्यामध्ये फक्त हेच विचार पाहिजे, आजूबाजूला काय चाललंय ते बघायचं नाही, आपण जे ठरवलं ते बघायचं. त्या अनुषंगाने जी काय माहिती तुम्हाला घेता येईल ती घ्यायची. मोबाईल जरी वापरला तर मोबाईलमध्ये तुमच्या आवडीचाच तुम्ही बघितलं पाहिजे खेळाचं ते, तर तुम्हाला त्यातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू एक 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 कळत जातात. थेंबे थेंबे ते असं म्हणतो का नाही, तसं एक एक गोष्ट छोटी छोटी तुम्हाला कळत जाते आणि एक दिवस तुम्ही इतका स्मार्ट खेळाडू बनता. सचिन तेंडुलकरला जसं आज क्रिकेटमधला देव म्हणतात, तसं तुम्ही तुमच्या आवडीतल्या खेळाचं देव सुद्धा होऊ शकता. त्यामुळे स्वतःला कमी समजायचं नाही. बरोबर आहे की नाही? मध्ये मध्ये विचलित करणाऱ्या खूप शक्ती येतात बरं का सर, डिस्टर्ब करणारे असतात. आपण विचलित होतो आणि आपला मार्ग सोडतो, जाऊ द्या मला काय होत नाही त्रास. हे त्रास सहन करण्याची क्षमता आणि येणाऱ्या संकटांना पुढे जाण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. डोक्यातच ठेवायचं कायमचं.
तर तुम्हाला यशापर्यंत जाण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. हा कार्यक्रम माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी आणि गुणवंतांच्या पाठीशी उभे राहण्याची सकारात्मक भूमिका याचे प्रभावी उदाहरण ठरला आहे.